नमस्कार। आज मी घेऊन आलेली आहे खास महिलांसाठी दररोजच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स, जेणेकरून तुम्हाला इतर कोणाचीच मदत घ्यायची गरज पडणार नाही। तुम्ही स्वतः काही घरातीलच वस्तूंचा वापर करून या अडचणी दूर करू शकता। यामुळे तुमचे भरपूर पैसे तर वाचणारच आहेत, मेहनत आणि वेळही वाचेल। त्यासोबत जी आपली अडकून पडलेली कामं असतात ना, ते इतर कोणाची मदत न घेता आपल्याला पूर्णही करता येतील। तो व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे अशा वस्तू ज्या असतात ना त्या अचानक तुटतात। 5-10 रुपयालाच मिळणारी वस्तू आहे, पण ऐन वेळेला खराब झाली की आपलं काम अडून राहतं। जसं की हे पिलर, अगदी काकडी किंवा बटाटा त्याच्यावरील साल काढायची म्हणलं तर खूप अवघड जातं चाकूने किंवा बराच वेळ लागतो, पण या पिलरच्या मदतीने आपलं काम सोपं होतं। पण अचानक माझं हे पिलर असं तुटलं आणि आणायला नाहीतर 1-2 दिवस लागतात किंवा आत्ताच्या आता काम आपलं अडकून राहतं। तर त्यासाठी बघा काय करायचं, हे जे पिलर आहे ना, तर अशा प्रकारे कधी तुटलंच तर त्याचा जो भाग आहे वरचा स्टीलचा, तो असा गरम करायचा, चांगला गॅसवरती गरम करून घ्यायचा। त्यानंतर खालचा जो प्लास्टिकचा भाग होता, जिथे अगोदरच हे लावलेलं होतं आणि जिथून तुटलं होतं त्याच ठिकाणी परत गरम केलेला भाग असा लावायचा, चांगलं दाबून धरायचं। प्लास्टिकचा हा भाग खालचा पघळला जातो आणि त्यामध्ये कसं हा वरचा भाग व्यवस्थित आतमध्ये जातो आणि प्लास्टिक थोड्या सेकंदानंतरच अगदी पूर्ण घट्ट व्हायला सुरुवात होते आणि हे वाळल्यानंतर खूप छान यामध्ये टाईट बसतं। आता बघा हे कसं व्यवस्थित काम करत आहे, अगदी हे लक्षात येत नाही की तुटलं होतं आणि आपण जॉईंट केलेलं आहे। बघू शकता आपलं अडकलेलं थांबलेलं काम कसं सोपं झालेलं आहे आणि अगदी पैशांची देखील बचत झाली। दुसरं पिलर घेण्याची गरजच पडणार नाही। तुमच्यासोबत अशी अडचण आल्यास नक्की एकदा हे करून बघा आणि ट्रिक आवडली असेल तर शेअर करा मित्रपरिवारासोबत। यानंतर बघा, आपल्याकडे अशा बऱ्याच वेळा टाक्या असतात पाणी साचवायच्या। तसं तर आजकाल पाणी नळाला येतं, पण कधी कधी कसं पाणी अचानक जातं, म्हणून आपण छोटी एखादी टाकी बाथरूममध्ये इकडे तिकडे ठेवतो भरून। पण मी पण असंच भरून ठेवत होते, पण याचा जो टाकीचा खालचा भाग आहे ना, इथे 2 अशा प्रकारे कट लागले, ज्यामुळे यामध्ये आता पाणी राहत नाही, पूर्णपणे पाणी गळून जातं। आणि टाकी जास्त नाही, 2-3 महिन्यापूर्वीच आणली होती आणि जास्त मोठा कटही नाही आणि नवीनच टाकी आहे। तर अगदी छोट्याशा कटमुळे पूर्ण टाकी फेकून देण्याऐवजी तर तुम्ही ना अशा प्रकारे जर तुमची एखादी प्लास्टिकची टाकी थोडीफार तुटली किंवा एखादं प्लास्टिकचं भांडं, तर त्यासाठी वापरायचं एमसील। एमसील कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये 5-10 रुपयाला मिळतं। यामध्ये 2 असे भाग दिलेले असतात, जे की एक पांढरा आणि काळा असतो। या दोन्ही भागाला थोडंसं समान प्रमाणात काढून घ्यायचं, जेवढं तुमचा कट आहे किंवा जेवढं तुम्हाला याला लावायचं आहे त्यानुसार, आणि हे दोन्ही भाग असे एकत्र करायचे, व्यवस्थित याला चोळून असे एकत्र करायचं। आणि त्यासोबत ना जे पॅक आपण बंद उघडले आणि ते परत आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत, नाहीतर त्यामध्ये हवा गेली ना ते पूर्ण वाळून जातात। आणि त्यानंतर बघा, जेवढं लागणार आहे तेवढंच घ्यायचं, असं एकत्र करायचं आणि जिथे कट आहे किंवा जिथे प्लास्टिकचा भाग तुटलेला आहे त्या ठिकाणी असं एमसील लावायचं, व्यवस्थित घट्ट असं दाबून लावून ठेवायचं। अगदी अर्धा-1 तासात हे वाळतं आणि आपली जी टाकी आहे पाणी गळत होती ती अजिबात गळत नाही आणि भरपूर दिवस आपण याला सहज वापरू शकतो। तर यामध्येही आपल्याला पैसे वाचवता येतील आणि ऐन वेळेला आपल्याला अडचण येणार नाही। आणि यानंतर बघा, प्रत्येक घरी असायलाच हव्यात अशा या व्हॅक्यूम स्टोरेज बॅग मी मागवलेल्या आहेत आणि या ज्या बॅग आहेत ना, तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल, एवढ्या फायद्याच्या आहेत। आपल्या घरामध्ये असे कधीतरीच लागणारे भरपूर कपडे, भरपूर वस्तू असतात, ज्या की जसं की स्वेटर म्हणा वर्षातून एकदा लागतं, किंवा काही ब्लँकेट, उषा, किंवा कुठे तुम्हाला शिफ्ट आहे, ट्रान्सफर झाला आहे तर सामान घेऊन जायचं आहे, किंवा बॅग एकच पाहिजे पण कपडे जास्त आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला या बॅग खूप कामी येतील। आणि या कशा बघा, खूप स्वस्तात मस्त अशा 5 बॅग मी मागवलेल्या आहेत आणि साईज लहान मोठ्या यामध्ये आहेत। खूप मोठ्या साईजच्या या बॅग आहेत, मला तर वाटलंही नव्हतं मागवण्या अगोदर केवढ्या मोठ्या असतील म्हणून। ही सगळ्यात छोट्या साईजची बॅग आहे। ही कशी काम करते मी तुम्हाला दाखवते। तर बघा, आता भरपूर कपडे आहेत जी की आपण बॅगमध्ये असं ठेवले तर बॅग फुगते आणि भरपूर जागा घेते कुठेही ठेवायला गेलं तर। पण ही जी व्हॅक्यूम बॅग आहे, साधी बॅग नाही, यामधील पूर्ण हवा आपण काढणार आहोत, त्यामुळे कसं ही पूर्ण जी बॅग आता डबल साईजची तुम्हाला वाटत आहे ना, ते अगदी छोटी साईज याची होते। तर यासाठी बघा, यामध्ये पंप देखील दिलेला आहे आणि बॅगच्या वर असा एक नोब दिलेला आहे, तर तिथे आपल्याला हा पंप असा लावायचा आहे। आणि माझा मुलगा तर मलाच हा पंप वापरायचा आहे म्हणून खूप हट्ट करत होता, तर त्यानेच पूर्णपणे ही जी बॅग आहे ना त्यामधील हवा पूर्ण या पंपने काढली। काही सेकंदातच हे आपलं काम होतं। हवा काढल्यानंतर पंप काढायचा आणि परत त्याला अशा प्रकारे झाकण लावायचं। बघू शकता किती जाड मोठी बॅग होती, ज्यामध्ये आपण भरपूर कपडे भरले होते आणि त्यामधील अशी ही हवा काढून व्हॅक्यूम बॅग जी आहे ती आपली अगदी कमी जागेत भरपूर कपडे ठेवण्यासाठी कामी येते। ही सर्वात
सर्वात मोठ्या साईजची बॅग होती ज्यामध्ये मी भरपूर कपडे ठेवलेले आहेत आणि त्यासोबतच असे खेळणी माझ्या मुलाचे होते सॉफ्ट टॉईज जे की ठेवण्यासाठी बघा भरपूर जागा लागते, कुठे घेऊन जायचं म्हणलं ना तरी खूप जास्त जागा लागते याला। तर अशा प्रकारे तुम्ही याला भरपूर असं कमी जागेत ठेवू शकता। तर या व्हॅक्यूम स्टोरेज बॅग तुम्हालाही घ्यायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। स्वस्तात मस्त अशा चांगल्या क्वालिटीच्या या बॅग आहेत आणि हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर किंवा प्रमोशनल नाही, मी स्वतः घेतल्या, मला आवडल्या म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, अशा वेगवेगळ्या भरपूर साईजच्या तुम्ही बॅग घेऊ शकता। यानंतर बघा आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण तळणीचे पदार्थ बनवतो आणि तळणीचे पदार्थ बनवले की तेल बऱ्याच वेळा असं काय होतं शिल्लक राहतं आणि हे जळालेलं जे तेल असतं ना बघा, आता भरपूर एवढं तेल असेल तसं तर वापरलेलं तेल वापरू नये, पण 1-2 वेळा तर आपण वापरतोच, काही फेकून देत नाही। तर असे जे जळालेलं तेल असतं ना त्यामध्ये खाली बघा असा थर साचतो, जे की इतर कोणत्या भाजीमध्ये तुम्ही हे तेल टाकलं तर अगदी ती भाजी काळी दिसते किंवा चवही वेगळी लागते। तर अशा वेळेस काय करायचं, आता हे तेल कसं गाळून घ्यायचं, त्यासाठी बघा एक गाळणी घ्यायची, एक वाटी घ्यायची आणि टिश्यू पेपर किंवा तुम्ही घेऊ शकता इथे कापूस असा असेल तर थोडा पसरवून गाळणीमध्ये टाकायचा आणि त्यानंतर हे जे तेल आहे ना तर ते तेल अशा प्रकारे यावरती टाकत राहायचं। यामध्ये काय होतं, पूर्ण तेलामध्ये जे कण आहेत ना करपलेले ते पूर्णपणे असे वर राहतात आणि स्वच्छ तेल खाली गळतं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला कळेल। आणि आता बघा इथे शेवटी ना पूर्णपणे यामध्ये जो काळसरपणा साचलेला होता ना टिश्यू पेपरमध्ये राहतो आणि आपलं जे स्वच्छ तेल आहे ना ते वाटीमध्ये येतं। अजिबात तेल आपल्याला फेकून द्यायची गरज पडत नाही किंवा भाज्या देखील यामुळे काळसर होत नाहीत। तर बघू शकता किती जास्त यामध्ये पूर्णपणे हा करपलेला भाग निघालेला आहे। यानंतर बघा बऱ्याच वेळा आपण प्लास्टिक किंवा इतर अशा बॉटल घरी घेऊन येतो किंवा इतर कोणतं असं भांडं घरी घेऊन येतो जे की नवीन भांडं असेल तर आपण स्वच्छ पाण्याने धुतो आणि वापरायला सुरुवात करतो, पण अजिबात असं करायचं नाही, कारण की याला धुण्याची एक सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून पूर्णपणे हे निर्जंतुक होतं। नवीन भांडे कसे वापरले असतात, कसे बनवले असतात, कुठे ठेवलेले असतात, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे। तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं, साधा भांडा असेल तर त्यामध्ये हात घालून आपण स्वच्छ करू शकतो, पण यामध्ये काही हात जात नाही। तर यासाठी यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं 1 चमचा आणि त्यामध्ये थोडं लिंबू पिळायचं आणि त्यानंतर पाणी टाकून याला बॉटल व्यवस्थित अशी स्वच्छ धुवायची। इतर भांडे बघा आपण साबण लावून सहज धुवू शकतो, पण अशा बॉटल्स काय आपल्याला धुता येत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे याला निर्जंतुक करायचं। म्हणजे या बॉटल बिनधास्त आपण लहान मुलांना देऊ शकतो यानंतर किंवा आपणही घेऊ शकतो। तर बघा यावेळेस मी 2 वेळा यामध्ये पाणी टाकलं आणि याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर याला एकदा परत पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवा आणि वापरायला तुम्ही याला सुरुवात करू शकता। यानंतर बघा बऱ्याच वेळा आपल्या किचनमध्ये एवढी आपल्याला काही गडबड होते की लसूण सोलण्याचा वेळच नसतो किंवा भरपूर जणांना लसूण सोलायचं म्हणलं की खूप जास्त कंटाळवाणं काम, अवघड किचकट वाटतं, वेळ जातो, नखांना त्रास होतो, नखांपाशी आग होते आणि आपण नख वाढवत असतो तर अजूनच आपल्याला प्रॉब्लेम येतो लसूण सोलण्यासाठी। पण मी तुमच्यासोबत आज अशी ट्रिक शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला लसूण सोलायची गरजच पडणार नाही, वेळ तर वाचणारच आहे, त्यासोबतच घाई गडबडीमध्ये तुम्हाला अजिबात कामाचा असा ताण येणार नाही। तर बघा किती नाही म्हणलं तरी आपल्याला दररोज बराच लसूण लागतो भाजीसाठी। तर त्यासाठी बघा काय करायचं, लसणाच्या ज्या कळ्या असतात ना तर त्या अशा आपल्याला अगोदर फक्त वेगळ्या करायच्या, ते तर एकदाच आपण असं याला थोडं तोडलं की लसणाच्या कळ्या वेगळ्या होतात आणि त्यानंतर खिसणी घ्यायची, खिसणीवरती लसणाच्या पाचोळ्यासहित लसणाची कळी घ्यायची आणि अशा प्रकारे खिसायला सुरुवात करायची। तुम्ही बघाल त्याचा जो भाग आहे आतमधला तो पूर्णपणे असा खाली येतो आणि जो पाचोळा आहे ना तो खिसणीच्या अशा वर राहतो, म्हणजे अजिबात इथे आपल्याला लसूण जे आहे ना तर ते सोलायची गरजच पडत नाही, सहज आपण त्याला पाचोळ्यापासून असं वेगळं करू शकतो। आणि यामध्ये बघा खूप कमी वेळ लागतो, इथे मी तुम्हाला स्लो थोडंसं करून दाखवत आहे, अगदी सहज तुम्हीही यानंतर या ट्रिकमुळे तुम्हाला अजिबात काही लसणाची पेस्ट देखील बनवायची गरज पडणार नाही। अशा प्रकारे लसूण सोलणं आणि पेस्ट त्याची बनवणं एकदाच आपलं काम दोन्ही होऊन जातं। आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त कोणती ट्रिक आवडली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहते आणि हो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओ सोबत।